पंढरपूर नगर परिषद कामगार संघटना इंटकच्या वतीने नगर परिषद कर्मचाऱ्यांना विविध मागण्यांबाबत पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, उपमुख्याधिकारी रवींद्र सूर्यवंशी यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती। यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, जनरल सेक्रेटरी अॅडव्होकेट सुनील वाळुस्कर, उपाध्यक्ष संतोष सर्वगोड, धनजी वाघमारे, दिनेश साठे, जयंत पवार, सतीश सोलंकी व इतर पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीमध्ये मागण्या मान्य करण्यात आल्या। यामध्ये प्रामुख्याने पंढरपूर नगर परिषदेकडील 2023 पासून 56 सफाई कर्मचारी व लिपिक शिपाई कर्मचारी सेवानिवृत्त झाले होते। या कर्मचाऱ्यांना उपदानाची रक्कम 2,42,00,000 व रजा वेतनाची रक्कम 1,70,00,000 देण्यात आली नव्हती। अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होऊन सुद्धा पैसे मिळाले नसल्याने अतिशय आर्थिक अडचणीत सापडले होते। ही बाब मुख्याधिकारी यांच्या निदर्शनास आल्यानंतर मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सकारात्मक भूमिका घेत उपदानाची रक्कम 2,42,00,000 येत्या 2 ते 3 दिवसात देण्याचे मान्य केले। उर्वरित रजा वेतनाची रक्कमही लवकरच देण्यात येईल असे आश्वासन दिले। जे सफाई कर्मचारी, शिपाई कर्मचारी, सॅनिटरी इन्स्पेक्टर, इंजिनियर, ग्रॅज्युएट, उच्च शिक्षण घेतले आहे अशा कर्मचाऱ्यांना नगरपालिकेमध्ये त्यांच्या शिक्षणानुसार लिपिक, अतिक्रमण विभाग, बांधकाम कर विभाग या ठिकाणी कामे देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। ज्या कर्मचाऱ्यांना असे काम करायचे त्यांनी आपले अर्ज मुख्याधिकारी आणि पंढरपूर नगर परिषद कामगार संघटना अध्यक्ष व जनरल सेक्रेटरी यांच्याकडे द्यावे। त्यांची शैक्षणिक अर्हता आणि काम करण्याची कुवत पाहून निश्चितपणाने त्यांना काम दिले जाईल असे आश्वासनही यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी दिले। तसेच गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर नगर परिषद कर्मचारी पतसंस्था क्रमांक 1 सुमारे 60 ते 70 लाख रुपये नगर परिषदेने दिलेले नव्हते। त्यामुळे कर्मचारी पतसंस्था अतिशय आर्थिक अडचणीत आली होती। नगर परिषदेकडून रक्कम न मिळाल्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक व ज्या कर्मचाऱ्यांच्या ठेवी आहेत त्यांनाही रक्कम परत देण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या। याबाबत चर्चा होऊन लवकरच जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत अशा पतसंस्थेकडून कर्ज घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या देय रक्कमा देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला। महबूब शेख हे 2017 मध्ये मयत झाले होते। या मयत कर्मचाऱ्याला अद्यापपर्यंत कोणतीही रक्कम मिळाली नव्हती। त्यावरही चर्चा होऊन सदरची रक्कम देण्याबाबत निर्णय घेण्यात आला। सफाई कर्मचारी, शिपाई, लिपिक यांना शासन निर्णयानुसार 12 व 24 वर्षांची तसेच 10, 20, 30 ची आश्वासित प्रगती योजना लागू होण्याच्या दृष्टीने लवकरच कारवाई केली जाईल। सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी वर्षातून 2दा आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे। तसेच यापूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी कामगार संघटनेची चर्चा झाली। यामध्ये ज्या कामगार वस्ती आहेत त्या ठिकाणी लायब्ररी, ओपन जिम करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे। आरोग्य कर्मचाऱ्यांची विमा पॉलिसी काढण्यात येणार असून यातील 50% होणारी रक्कम नगर परिषद आणि 50% रक्कम कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे, जेणेकरून किमान 5 लाखांपर्यंत कोणताही आजार झाला तर त्याचा खर्च संबंधित विमा कंपनी उचलेल। त्या दृष्टीने कर्मचाऱ्यांचा विमा उतरवण्यात येणार आहे। मलेरिया विभागाकडे रिक्त पदावर गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत, तरी या कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर सामावून घेण्याबाबत शासनाने प्रस्ताव पाठवण्यात आला असून सदर पदांची भरती करावी अशी मागणी करण्यात आली आहे। इतरही मागण्यांवर चर्चा होऊन वेळोवेळी कामगार संघटनेची बैठक घेऊन सर्व मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिले। कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी अॅडव्होकेट सुनील वाळुस्कर यांनी मुख्याधिकारी यांनी आषाढी यात्रा कालावधीत अतिशय उत्कृष्ट काम केल्याबद्दल आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची हमी दिल्याने कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, जनरल सेक्रेटरी अॅडव्होकेट सुनील वाळुस्कर, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, उपाध्यक्ष जयंत पवार, धनजी वाघमारे, संतोष सर्वगोड, सतीश सोलंकी, दत्तात्रय चंदनजीवे, चेतन चव्हाण, अनिल अभंगराव, संजय वायदंडे, महावीर भाऊ कांबळे, दिनेश साठे, प्रीतम येळे, मोहन अधटराव, संजय मारुती माने, पराग डोंगरे, संजय माने, राणी गायकवाड, सचिन इंगळे, वैभव दंदाडे, शिरीष माने, सुरेश पवार, लक्ष्मी हुंडेकरी आदी उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।